वृश्चिक राशी, अमावस्यानंतर मिळणार वेगळी दिशा. ऐकून थक्क व्हाल. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हे क्षण थांबा. हा व्हिडिओ सुरू असताना तुम्ही जर वृश्चिक राशीचे असाल तर तो फक्त ऐकू नका, अनुभवा. कारण अमावस्या संपल्यानंतर जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्यात कधीच घडलं नसेल. तुमचं मौन, तुमचं दुःख, तुमची झुंज सगळ्याची नोंद घेतली गेली आहे आणि आता उत्तर मिळणार आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण एक वाक्य तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतं. अमावस्या म्हणजे शेवट, पण वृश्चिक राशीसाठी हा शेवट नाही. वृश्चिक राशीचा स्वभाव असा असतो की ती माणसं जास्त बोलत नाहीत, पण सहन खूप करतात. गेल्या काही महिन्यात तुम्ही जे अनुभवलत ते कुणालाही सांगावंसं वाटलं नाही. लोकांसमोर हसणं आणि एकटेपणी तुटणं हे वृश्चिक राशीने चांगलंच शिकलं आहे. अमावस्या ही अंधाराची रात्र असते, पण वृश्चिक राशीसाठी हा अंधार आधीपासूनच सुरू होता. तुमच्यावर विश्वासघात झाला, तुमच्या भावना गृहीत धरल्या गेल्या, तुमचं प्रेम, प्रामाणिकपणा, निष्ठा सगळ्याची किंमत शून्य केली गेली, आणि तरीही तुम्ही उभे राहिलात, कोसळलात, पण मोडला नाहीत. अमावस्या संपते आणि इथूनच कथा बदलते. अमावस्यानंतरचा पहिला प्रकाश फक्त आकाशात नाही, तो तुमच्या आयुष्यात पडणार आहे. हा बदल अचानक नाही, तो हळूच येईल, पण खोलवर रुजेल. सगळ्यात आधी बदलणार आहे तुमचं मन. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या लोकांसाठी स्वतःला कमी केलत, ज्या नात्यांसाठी स्वतःचा आत्मसन्मान बाजूला ठेवलात, अचानक तुम्हाला जाणवेल, मी हे का सहन केलं? आणि इथूनच सुरू होईल नवी दिशा. नात्यांमधील सत्य उघड होणार. वृश्चिक राशीच्या आयुष्यात अमावस्यानंतर नात्यांची परीक्षा होणार आहे. काही लोक जे आज तुमच्या सोबत आहेत ते तुमच्यामुळे नाहीत, तर तुमच्या गरजेपुरते आहेत. अमावस्यानंतर त्यांचे मुखवटे हळूहळू गळतील. हे सत्य कडू असेल, डोळ्यात पाणी आणणारे असेल, पण मुक्त करणारे असेल. कारण जे नातं खरं आहे ते टिकेल, आणि जे खोटं आहे ते आपोआप दूर जाईल. इथेच एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात असं कोणतं नातं आहे का जे तुम्ही सोडू शकत नाही, पण ते तुम्हाला दुखावतंय? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा. करिअर आणि पैशांचा मार्ग कसा बदलेल? वृश्चिक राशीने खूप मेहनत केली आहे, पण त्याचं फळ मिळालं नाही अशी तक्रार मनात सतत राहिली. अमावस्यानंतर तुमच्यासमोर नवा पर्याय उघडणार आहे. तो पर्याय आधीपासून तुमच्याजवळ होता, पण तुम्ही तो दुर्लक्ष केला. काहींसाठी नवीन कामाची संधी, जुन्या अडचणीतून मार्ग, थांबलेला पैसा किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची हिंमत, हा काळ तुमचा आत्मविश्वास परत देणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल लगेच लाखो देणार नाही, पण स्थैर्य देईल. जे सहन केलं त्याचं उत्तर मिळेल का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारलाय. मी चुकलो का? मी जास्त दिलं का? माझंच नशीब खराब आहे का? नाही, वृश्चिक राशीचं नशीब खराब नसतं, ते फक्त उशिरा उघडतं. अमावस्यानंतर तुम्हाला कळेल, जे घडलं ते तुमचं नुकसान नव्हतं, ते तुमची तयारी होती. आज तुम्ही जे आहात ते त्या वेदनांमुळेच आहात. आत्मसन्मान जागा होईल. सगळ्यात मोठा बदल तुमच्या आत होणार आहे. तुम्ही हो म्हणायचं थांबवाल जिथे नाही हवं होतं. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल. हा क्षण येतो तेव्हा आयुष्याची दिशा आपोआप बदलते. एक छोटासा संकेत, अमावस्यानंतर जर तुम्हाला अचानक एखादी गोष्ट आठवली, एखादा नाव मनात आलं किंवा एखादी संधी परत समोर आली, तर ती योगायोग समजू नका, तो संकेत आहे. आणि तो दुर्लक्ष केला तर पुन्हा वेळ लागेल. वृश्चिक राशी, तुम्ही एकटे नाही, तुमचं दुःख व्यर्थ नाही, तुमची वाटचाल संपलेली नाही. अमावस्यानंतर तुमचं आयुष्य नव्या वळणावर येत आहे, हळूच पण ठामपणे. हा व्हिडिओ ऐकताना जर मन जड झालं असेल तर कमेंटमध्ये फक्त मी तयार आहे असं लिहा. आणि जर तुमच्या आयुष्यात बदलाची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ एखाद्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीस नक्की शेअर करा, कारण काही संदेश वेळीच पोहोचले तर आयुष्य बदलतं. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.